क्या बात है सर, जोरदार टाळ्या. गणेश आचार्य यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक सिनेमा ज्याची सगळीकडे उत्सुकता आहे. भिकारीच्या निमित्तानं आज या ठिकाणी गणेशजी आलेले आहेत. मला खूपच भारी वाटलं आज तुम्ही आलात आणि बराच बदल पण झालाय तुमच्यामध्ये. भारी होऊन थोडासा कमी झाला. आता आभारी झाले ते फक्त. कुणी काय ऑफर केलं नाही, आभारी बाबा तुमचे. मला जास्त काही खायला देऊ नका. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात त्या जोडीला, ज्या जोडीच्या तुम्ही आता प्रेमात पडणार आहात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनेते स्वप्नील जोशी आणि रुचा इनामदार यांच्यासाठी. सर स्वागत. गेले वर्षभर ज्या सिनेमाची आपण चर्चा ऐकतोय, ज्याबद्दल थोडं थोडं वाचत होतो, सर कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय. चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे आणि 3 दिवसात खूप चांगले रिपोर्ट्स आहेत, खूप चांगला फीडबॅक आहे. आम्हाला खूप आनंद आहे. आणि अजून काय पाहिजे कुठल्याही कलाकाराला किंवा तंत्रज्ञाला, क्रिएटिव्ह माणसाला? शेवटी लोकांचं कौतुक आणि पाठीवर शाबासकीची थाप यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे असतं. खूप मस्त वाटतंय. केलेल्या सगळ्या मेहनतीचं सार्थक होऊ लागलंय, अशी चिन्ह दिसायला लागलेत. सो खूप समाधान वाटतंय. वा वा. आता या मंचावरती आमंत्रित करूयात या चित्रपटाचं लेखन ज्यांनी केलेलं आहे आणि यातली अर्थातच गीतं सुद्धा ज्यांनी लिहिलेली आहेत, गुरु ठाकूर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ओहो, गुरु सर मनापासून स्वागत. आणि गणेश आचार्यजींचा हा पहिला मराठी सिनेमा आहे आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. विनंती करतो की कृपया आपण विराज मानवा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या भारत दौरा. तर आज थुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि खूप मजा येते. खरं तर खूप गप्पा मारतोय आम्ही. पण आता काय, या थुकरटवाडीत हे का सजवलंय हे सांगण्याची वेळ आहे सर. कारण थुकरटवाडीमध्ये आज एक वेगळा सिनेमा घडतोय आणि तो आम्हाला दाखवायचा आहे. मुघले आझम सगळ्यांनी बघितलेला आहे, तर इकडे आहे मुलगे आझम. कधी मुलासाठी सगळं चाललेलं आहे. वा. म्हणून ते मुलगे आझम हा सिनेमा आम्ही बनवलेला आहे. तर बघायचं आहे आता मुलगे आझम मध्ये काय घडणार आहे. आणि मला आणखीन एक सरप्राईज सगळ्यांना द्यायचं आहे की या टीमच्या सोबतच उद्याच्या भागात जी टीम आपल्याबरोबर असणार आहे ती टीम आहे कच्चा लिंबू. त्यांना सुद्धा हे सादरीकरण पाहण्यासाठी मी आमंत्रित करतो. आज आपण पाहणार आहोत मुलगे आझम. भेटूयात या कथेतल्या शहनशाला, शहनशाह अखबार गणेशपुरे. सलाम बादशाह मसाला. बादशाह सलाम. आम्ही या सल्तनतचे राजे हो, एकमेव राजे. आणि ही सल्तनत. स्वप्नील जोशी. अरे बापरे, खतरनाक सर. नमस्कार. जबरदस्त फॅन आहे सर. तुम्ही मागच्या वेळेस आलते आमचे तो फुगे घेऊन, आम्ही हवा भरून दिली है ना सर. जबरदस्त पिक्चर हिट सांगतो. जबरदस्त पिक्चर. क्या बात आहे सर. सर एक बाबतीत तुमचं मला लय आभार मानायला लागेल सर. का? तुमचं ते दुसरं पिक्चर होतं ना ते खतरनाक. त्याचा मी स्वतः त्या योजनेचा 3 वेळा लाभ घेतला सर. कुठली योजना? ते मंगलाष्टक वन्स मोर. सांगितलं मी लय योजनेचा लाभ घेतो. पण सर एक थोडी नाराजी, बाकी काही नाही. काय? तुमचं एक पिक्चर बघायला गेलो मी. त्यो वॉचमन होता, गेट कीपर. त्यानं मला अंदर सोडलं नाही. का? तो म्हणलं ते एसटीच्या तिकीटवर तुम्हाला आत प्रवेश भेटणार नाही. एसटीचे तिकीट होते माझ्याकडे. एसटीचं तिकीट थोडीच चालतं पिक्चरला. अरे बरोबर आहे, एसटीची पाटी चालते, तिकीट नाही चालत. कुठली? ते मुंबई पुणे मुंबई है ना, ते पिक्चर होतं.
माया शेजारी एक म्हातारा बसला होता सर. तो इंटरव्हलला उठला. म्हटलं आपाजी कुठे चालले? तुम्ही लोणावळा आला असेल. मी म्हटलं काय झालं? पाठीमुळे घोळ झाला. पिक्चर जबरदस्त जबरदस्त पिक्चर सर. क्या बात आहे सर. तुमचे ते हिंदीमध्ये पण हा हिंदीत काम केलंय ते बघितलं असेल ना? माहिती ना आम्हाला माहित नाही काय. आम्ही फॅन आहे त्यांचे. नाना पाटेकर साहेबांबरोबर तुम्ही काम केलं ना ते. हा गुलाबजामी नुसतं खा. काय गुलाबजामी नुसतं खा. गुलाबजाम हे नुसते खा नाही, गुलाम आहे मुस्तफा. अच्छा गुलाब मुस्तफा आहे का? नुसते नुसते गुलाबजाम खाल्ल्यावर काय होतं माहितीये? गणेश आचार्य. चला स्किटला सुरू करा. मूळ धंद्याकडे वळूया. आम्ही या सल्तनतचे राजे अकबर गणेशपुरे. आमच्या महाराणी कुठे गेल्या? महाराणी गोदाबाई. महाबली दिसते की नाही मी गोरी? तुला अघोरी म्हणायचं आहे का? महाबली तुमच्यामुळे माझ्यावरती लवशिपच नाही असं कसं महाराणी? असं कसं म्हणता? लवशिप नाही. अहो लवशिप असल्याशिवायच काय आपल्याला ते पुत्र झालंय सलीम. महाबली अं? मला चांगलं आठवतंय हो ना? तुम्ही मला महाबलीश्वरला घेऊन गेला होता. पण माझ्या सलीमला तुम्ही माझ्यापासून दूर लोटलं. आज 10 वर्ष झाली. आज 10 वर्ष झाली सलीमला बघू. आपल्या काळजाचा तुकडा कुणी असा कापून दूर दूर टाकत का? सांगा महाबली सांगा, का असं केलं म्हणायचं तुम्ही? का नाही करणार? लहानपणी केवढं वांड होतं ते. जिकडून तिकडून सारख्या कंप्लेंटा त्याच्या. मग पाठवलं ट्रेनिंगला. पण काळजी करू नका, आज आपला सलीम येणार आहे. काय? काय माझा सलीम येणार आहे? ऐकलं का? माझा सलीम येणार आहे. माझा सलीम येणार. मैं कहीं खुशी से पागल न हो जाऊं. सगळ्यांनी बातमी सांगायला हवी. बाहर बाहर बाहर. अगं अंदर काय करतेस? बाहर तर आ बाहर. घुसला तो. प्लास्टिकचा होता. बाहर आपके क्रिसमस में थर्टी फर्स्ट आला होय? नाही काय माहित मध्ये आपकी किस्मत में ये कनीस हाजिर है. केवढ्याला दिलं? 10 रुपये. आणि भाजून दिलं तर केवढ्याला? कनीस म्हणजे मी. कनीस म्हणजे असू दे. कळलं कळलं मला. बहार कळलं कळलं मला. बहार आमचा पोरगा येणार आहे आणि तू का म्हणून एवढी नटली आहे म्हणायचं? आज
आज ते येणार आहेत ना 10 वर्षांनी. बोट चुकतंय तुझं. 10 वर्षांनी क्यो येणार आहे? ह्यो दर 10 दिवसाला इकडं असतो या. तेच हुजूर आला. आला 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 माझा सलीम आला 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 जाऊन आला माझा सलीम आला 10 अरे महाराणी, अजून तो आलेला नाही आहे. संध्याकाळच्या एसटीने येणार आहे, पण येणार आहे तोपर्यंत महाल सजवा, हत्ती गाडी सजून ठेवा. आणि बहार, तुमच्या संगत मला एक काम है. इकडे ये. हम हमारे सलीम को एक बेशकीमती तोहफा देना चाहते हैं. संत राज को बुलाया जाए और उसे कहो कि हम हमारे सलीम के लिए एक बेशकीमती तोहफा पेश करे, जो कि सलीम उसे देखकर खुश हो जाए. कळलं का? जी महाराज. ए माझा आहे, तुम्ही का बोलता? जी महाराज, हा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी अशी गोष्ट बनवेन की जी बघितल्यानंतर खुश होऊन जातील राजकुमार. पण पिक्चर मध्ये तर दिलीप कुमार आहे ना. भाई कौन कहता है कि दिलीप कुमार है? हमें पता है वो दिलीप कुमार है, लेकिन वो राजकुमार का रोल कर रहा है. समझ में आया आपको? ए भाई! गप बस ना, काय चालू आहे तुझे? जी हुजूर. हा, संत राजला बोलव आणि मूर्ती बनव. चला महाराणी, चला. बापरे, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बघा केवढे वाढले. महाराणी, आले आले. संतराज, 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 संतराज जी. असे घापकन येऊ नका. कामाचं बोला मल्लिका शेरावत. आम्हाला माहिती आहे की तुम्ही फार चांगले मूर्तिकार आहात. आज सलीम येणार आहे. तुम्ही एक अशी मूर्ती तयार करा जी बघितल्यानंतर ते खुश होतील आणि आमच्याशी लग्न करतील. मग हे सगळं आमचं होऊन जाईल आणि आम्ही होऊ मल्लिका थुकरटवाडी संस्थान. तुम्ही काळजीच करू नका. मी अशी मूर्ती बनवेल की तिच्या पायाशी सैनिक आपली तलवार, राजा आपले मुकुट आणि माणसं आपलं हृदय काढून ठेवतील. महाराज, शेजाद्यांनी आता टोल नाका क्रॉस केला आहे. टोल नाका क्रॉस केलाय. माझा टोल चाललाय. असू दे. शांत बसा. एक मिनिट. नाही निघत ते. एक मिनिट. हे 2 बिस्किट घ्या. खुश राहा. काय फालतू आहे. वा वा, तुमचा सैजादा येतोय.
दाखवूनच आलात का? सलाम जिल्हे डोंबिवली. जिले इलाई जहापना तुसी ग्रेट हो. तोहफा तोहफा काय असंही करायचं तुम्हाला. सलीम, आम्ही तुमच्यासाठी तोफा आणलाय, पण पहिले तुमच्या आईला भेटून घ्या. कवापासून कासा 20 झालेली आहे ती. आईला भेटा. आई सलीम, ही आई नाही तुझी आई. हे बघा कवापासून एकटी अभिनय करते. आई काय झालं? काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? नाही काय झालं? असं त्याला माझ्या डोळ्यासमोर पटकन आणू नका. का? मला भीती वाटते की आनंदाने मी मरून जाईल. मग तर बघूनच घ्या. आई आई बघ तरी सलीम आलाय. आई वा किती खुशी झाली मला बघितल्यावर. अरे खुशी नाही, तुझ्याकडे पाहून भिली आणि मेली ती. उठा. हे आई उठा. आई. अरे बांबू बोलवा, मडके बोलवा. काय बोलताय? अरे मडके पाणी आई, 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 जिवंत आहे ती. जिवंत आहे. उठा 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 आई, उठा. आई, आहे, आई, आहे, आई, आहे. याच पोराला जन्म घातला होता का? सलीम सलीम आई. सलीम शाही जादा. शाही जरा जास्तच झाली आहे तुझ्यावरती. शाही थोडी जादा झाली पोरा. 10 वर्षांनी हे ऐकायला आलो मी. जाऊ का? नाही पुरत नाही. अरे राजा माझ्या सोन्या, अरे तुझी गंमत करत होते रे पोरा. मी तुझी गंमत करत होती. समोर बघितलंस का कोण आहे? हा तुझी बालपणाची मैत्रीण आहे तुझ्या समोर. बहार बहार कारंडे. आपके सामने एक शेर पेश करती हूँ. इरशाद. आपके आने से भर गए दिल के हर घाव. आपके आने से भर गए दिल के हर घाव. आप आने से पहले गाती थी मैं आला बाबूराव बगा आला बाबूराव. अरे आई, हा तुम्ही आई? वाह वाह, शाही गाणं पसंत आला आम्हाला. कहाँ है हमारा तोहफा? बहार. जी हुजूर. बघू. मला वाटलं की आइए दिखाइए इनका तोहफा. एक मिनट, हम इसका उच्चाटन करेंगे. उच्चाटन उच्चाटन होता है ना ते नाही का? उद्घाटन टनाटन टंटारा. दैदिप्यमान करून सोड ही नगरी. होय, कोण आहे रे? ऐका नाही गायबा नाही का तू? काकू, तुमच्या पोराला सांगा हे काय कुठं गाण मारला बघा. लागला असता झालाच ना माझ. काय रे पोरा, काय केलंस? बाण मारून ठेवलास? मालाच्या मागं कुठं बसला होता? येडाय काय? कलरवाला आहे तो. कलरचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याला. दैदिप्यमान करून टाक ही नगरी तुझ्या ह्या कलेनं.
काय हा हे निपुण आता एकदाच नाही नको 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 बाळा अख्खा महाल पाडशील तू एक काम करा रे सिंपल मध्ये वर घे बेटा एवढा खर्च नाही करू तर मंडळी तब्बल 10 वर्षांनी अखबार गणेशपुरेंचा मुलगा सलीम घरी आलाय. त्याच्या स्वागतासाठी त्याच्या बालमैत्रिणीनं म्हणजेच बहारनं सुंदर मूर्ती बनवून घेतलीये. आता बघायचंय मूर्ती जर जिवंत झाली तर काय होणार. बहार सलीमशी लग्न करणार का आणि सलीम अनारकलीच्या प्रेमात पडलाय हे कळल्यावर बादशहांची प्रतिक्रिया काय असणार पाहूयात उद्याच्या भागात. गप्पांना आपण सुरुवात करूयात गणेश आचार्य यांच्यापासून. आता सिनेमा रिलीज झालेला आहे त्यामुळे सगळीकडे प्रचंड चर्चा आहे. ही कथा कशी काय डोक्यात आली होती? बेसिकली एक रिमेक आहे तमिळ फिल्मची. ओके. हां, पच्चायकरण पिक्चरचं नाव आहे. म्हणजे बेसिकली तिथे ॲक्शन जास्त आहे त्या पिक्चरमध्ये, हां. पण आम्ही याच्यामध्ये ॲक्शन ठेवलं नाही, इमोशनली चिकार कंटेंटमध्ये. कारण की मला बेसिकली स्टोरी पाहिजे होती आई आणि मुलाची, बरोबर. आणि ती काहीतरी वेगळी पाहिजे होती. आई मुलासाठी चिकार करते, मुलगा आईसाठी चिकार करतो, पण एक असा मुलगा ज्याच्याकडे सगळं काही आहे, गाड्या आहे, हे आहे, फॉरेनला राहतो, आणि एका असं ॲक्सिडेंटमुळे आईच्या ॲक्सिडेंटमुळे त्याला भिकारी बनावं लागतं आईसाठी. तर मला ते नवीन वाटलं म्हणून मला वाटलं ही पिक्चर मला करायला पाहिजे. वा वा. पण स्वप्नील सर ही खरंच मग फारच चॅलेंज होतं तुमच्यासाठी, कारण आतापर्यंतचे रोल्स आणि हा रोल निर्विवाद यार माझ्यासाठी खूप खूप आव्हानात्मक होती व्यक्तिरेखा. चित्रपटाचा ऑलमोस्ट 2 तासांपैकी ऑलमोस्ट 1.25 तास तो भिकारी आहे. आणि मला आत्ता सांगताना खूप कदाचित शाब्दिक वाटेल तुला, पण तो बदल आंतरिक आणि बाह्य असा दोन्ही होता. आणि त्या सगळ्यात तो कुठल्या थराला जाऊ शकतो आपल्या आईसाठी. म्हणजे पिक्चरमध्ये एक लाईन आहे की जगात देव आहे की नाही मला माहिती नाही, पण आई आहे. वा वा. तर ही जी लाईन आहे त्या लाईनला खरं करण्यासाठी तो काय करू शकतो आणि काय करतो. आणि ही मला सांगायला आवडेल लोकांना की ही गोष्ट किंवा हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. हो. त्याला भेटलो बी आम्ही, पण त्याने सांगितलं की माझं नाव नका सांगू. आणि त्याला भेटून आम्ही बेसिकली त्याच्याकडून जाणून घेतलं की तू कसा वागलास. आणि जेव्हा तो एक एक वस्तू बोलत होता की मी असं भिकारीमध्ये राहिलो, असं वागलो, असं गेलं, तर असं मनावर येतं कसं करू शकतो. आणि त्याच्या बंगल्यामध्ये गेलो आम्ही, म्हणजे लॅविश, म्हणजे गाडी येणे सगळे. तो माणूस आपल्या आईसाठी 6 महिने भिकाऱ्यांमध्ये राहिला. रुचा, आता रुचाकडे येणार आहे. मी असं ऐकलं की ती डेंटिस्ट सुद्धा आहे. दात मिळवायची सवय ही पहिल्यापासून होती, आता दात मिळव. वा वा. आता दात मिळवणार आहे ती. तर कसा आहे अनुभव? जर एका वाक्यात बोलायचं असेल तर भिकारी या चित्रपटाने मला खूप श्रीमंत केलंय. या वाह वा वा. इतक्या गुणी कलाकारांबरोबर इतकी छान टीम आणि इतकी वर्ष काम केलेली टीम जेव्हा तुम्हाला तुमच्या पहिल्या चित्रपटासाठी तुमची साथ देते, तुम्हाला म्हणजे मी नेहमी म्हणते की हे कोणी पडू देत नाही पण उडू देतात. वा वा. त्यामुळे अमेझिंग एक्सपिरियन्स. गुरु ठाकूर आता त्यांच्याकडे येणार आहे. खरं तर ठाकूर म्हणजे शोले. तसेच शोले यांच्या लेखनातून आपल्याला नेहमीच दिसतात, जे या सिनेमात सुद्धा दिसणार आहेत. मी आधी विचार केला की आपण कॉमन कोणी करू की एक परदेशात राहणारा उच्च शिक्षित मुलगा हे करेल का. पण जेव्हा मी हा विचार केला की समजा माझ्या आईच्या बाबतीत जर काही झालं आणि डॉक्टर म्हणाले की आता सगळे उपाय हरलेत आणि अचानक कोणी सांगतं मी करेन यार, नक्की करेन असं मला वाटलं. आणि जेव्हा मला स्वतःहून ते फील झालं तेव्हा मला वाटलं की नाही ही गोष्ट. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ही सत्य घटना आहे. आणि पडद्यावर बघताना मला आनंद झाला, कारण तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला माहीत नसतं काय असणार, पण जेव्हा ते कलाकार तसं ते सादर करतात. म्हणजे स्वप्नील मला खरंच जेव्हा म्हटलं की ह्यांनी सांगितलं भिकारी, अच्छा कोण करणार स्वप्नील, तर कारण स्वप्नील भिकारी वाटतच नाही कोणत्या अँगलमध्ये. म्हणजे ऋषी कपूर जसे आहेत की ते गरीब वाटतच नाहीत. तर मग ते म्हणले असं असं आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्याला आम्ही पुण्यात शूट करत होतो, पुण्यात स्वप्नीलला ओळखणार नाही असं शक्यच नाही, तर ॲक्च्युली कोणीच ओळखलं नाही.
तर काय गणेशाचार्यजी इथे आलेले आहेत आणि गणेशजी आमच्याकडे पण एक गणेशजी आहेत. बर तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे आलेले आहेत ते डुप्लिकेट आहेत, म्हणजे हे पण ते ओरिजिनल आहेत. बघूयात मग आता हे गणेशजी कसे आहेत. मी विनंती करतो की या सादरीकरणासाठी कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. नमस्कार नमस्कार नमस्कार, क्या बात आहे, नमस्कार. गुलगन केबल नेटवर्कवरती आतापर्यंत आपण लय ठिकाणचं प्रमोशन केलेलं आहे बाबा, पण इथे एक वादाचा मुद्दा झाला सर, म्हणून मला इकडे न्यूज कव्हर करायला यावं लागलं. काय आमच्या गावामध्ये एक गृहस्थ आहेत, त्या गृहस्थाचं असं म्हणणं आहे की खरे गणेश आचार्य आपण आहे आणि समोर जे बसलेले आहेत बाबा ते फक्त प्रमोशन करतात, पिक्चर त्यांनी शूट केला अख्खा, असं त्यांचं सपशेल म्हणणं आहे. म्हणलं तुमचं सपशेल म्हणलं आमच्या समोर मांडा. तर आता आपण बघूया हे कोण आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ह्या गणेशजींचं, जोरदार टाळ्या. क्या स्टेप आहे सर, क्या स्टेप आहे. अरे स्टेप कसली मुग्या केल्या होत्या. स्टेप कसली. तर तुम्ही नेहमी हुड वापरता आणि ते पण नेहमी हुड वापरतात, आता त्यांची स्टाईलच आहे, त्या पिक्चरमध्ये पण त्यांनी घातलं. तर हे जे असं पावसाळ्याचं हे जे असतं रेनकोट टाईप, ते का वापरता हुड तुम्ही? नाही ऍक्च्युली काय आहे ना, स्टाईल. नाही समजा एखादा डान्स चचला तर कुणाला कळू नये बाबा कोण होता हा माणूस, म्हणून असं घातलं का सटकायला हे बरं म्हणून. हा कळलं 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 कळलं. स्वप्नील जोशी हिरो आहेत, तुम्ही दिग्दर्शक आहात सिनेमाचे, पण तुम्ही पण त्या गाण्यात कसं काय नाचताय? नाही काय झालं, ती ना कॅमेरामनची चूक आहे. का? मी रिहर्सल करत होतो, त्याला डान्स शिकवत होतो, मग ते त्याने शूट केलं. लोक म्हणले आता राहू दे, हे छान वाटतं. असं झालं ते. अच्छा म्हणजे कळलं, आम्ही बघतो ती रिहर्सल आहे म्हणजे ती गाण्याची. अच्छा, अच्छा बरं, आमचं गैरसमज झाला बाबा. तर आता आमंत्रित करूयात यांचे पहिले मित्र ज्यांच्या चित्रपटात यांनी त्यांना नृत्य शिकवलंय, आमिरजी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर सर मनापासून तुमचं स्वागत. हो थँक्यू यार. खतरनाक सुनील Yo. शेट्टी सारखे दिसणारे आमिर Oh my God. तर सर मनापासून तुमचं स्वागत. आणि तुमचे मास्टरजी गुरु आता मराठीत पाऊल मास्टरजी, ठेवतात. ओ माय गॉड, मास्टरजी पाव पड रहा हूं, मास्टरजी. माझ्यासाठी पण ही अभिमानाची गोष्ट आहे, तुमच्यासाठी पण आहे. Oh, yeah. तर तुमच्या अनेक गाण्यांना त्यांनी स्टेप शिकवले असतील, ह्या स्टेप बद्दल काय सांगाल? ही पण स्टेप लय गाजली, ऍक्च्युली ही ओरिजिनल स्टेप नाहीये. मग हे कुठनं आलं? तिथे मास्टरजी अशी स्टेप करत होते. मी म्हटलं मास्टरजी ये तो बहुत बढ़िया है. तर म्हटलं की ये स्टेप नाही आहे, इथे खूप डान्स आहेत ऍक्च्युली. ते डान्स मारत होते असं. म्हटलं अच्छा ये स्टेप छान करत होते. रिलायझ होते. आता यानंतर आणखीन एक माणसाला आपण आमंत्रित करूयात. मुन्नाबाई MBBS चे ज्यांनी कोरिओग्राफी केली ते सर समोरात बसलेले आहेत. जोरदार टाळ्या संजू बाबासाठी आलं पाहिजे. कडक कडक मस्त सर. सरांसाठी स्वागत आणि चार्जर पण बरोबर घेऊन आले. अच्छा माणूस आहे, सॉरी मला वाटलं मोबाईल. मी सरकीच आहे. नाही कॉन्फिडन्स चांगला आहे,
मिमिक्री संजय नार्वेकरची व्हायला लागली. मिमिक्री संजय नार्वेकर नको, सर्किटची करा. मीच पहिले सर्किट करणार होतो. एवढासा सर्किट एक शॉर्ट सर्किट होता. तंबा तंबा दिखवतो. नको नको राहून द्या. अरे चम्मा सुन ते त्यांनी नाही बसवलं, राहून द्या. नहीं नहीं मैं दिखाता नहीं, मैं नाचता अच्छा. येता ऐकणार होता आवाज. ही तर स्टेप तुमची फेमसच आहे. ही स्टेप तुमची फेमस आहे. ही कस काय आली तुम्हाला? ही भाताची शेती आहे ना माझी. तुम्ही कोकणातले? अच्छा, तिकडे भात लावत होते. भात लावला. बाबा पण मस्तच. तर आता दिल थांब के बैठिये या मंचावरती आता आपण आमंत्रित करतोय स्वप्नील जोशी. मास्टर जी बेटा अरे हे बेटा अरे बेटा नहीं होगा बेटा कसं कसं केलं, काय केलं ते? कसं वंश मोर आला. क्या बात है, क्या बेटा. स्वप्नील जर आजचे दिवस सहन करा, कारण काय आता तुम्ही एवढे दिवस इकडे येऊन गेला, आमच्याकडचे स्वप्नील जोशी संपले. यांनी करून ठेवलं एक इतिहास. त्याच्यानंतर आज एवढंच एक वर्जन बाकी राहिलं. एक विदर्भाचे स्वप्नील जोशी आणले. तर मी सांगत होतो मला कर म्हणून. का? स्वप्नील जोशी पर्सनॅलिटी बघ ना, सेम टू सेम. मी आहे स्वप्नील जोशी. मितवा अबे आओ ना फिर बे. बरोबर. मितवाचा लॉंग फॉर्म काय सर? मी तरात वाटतो. अरे यार काय काय? मी तरात वाटतो. हे तुमच्याबद्दल सांगताय तुम्ही, स्वतःचा प्रश्न सांगू नका. पण ओरिजिनल आणि यांची एक छोटी तरी जुगलबंदी झाली पाहिजे ना सर. जरा ओरिजिनल. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत हा सिनेमा ज्यांच्या चौकटीतून आपण पाहणार आहोत आणि ज्या चौकटीत ही सगळी गंमत घडलेली आहे. अर्थातच या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात महेश लिमये यांचं. महेश सर, मनापासून स्वागत. आणि हा सिनेमा वेगळा आहे, तुमच्यासाठी सुद्धा वेगळा होता. जसं काय सांगाल? ह्या चित्रपटाचा एक वेगळी बाजू ती म्हणजे ही खूप इमोशनली रिच फिल्म आहे. आई आणि मुलाचं जे नातं आहे ह्याच्यात. आणि बऱ्याच फिल्म झाल्या, तुमचा एक्सपिरियन्स जरी बराच असला तरी ह्या फिल्मचं जेव्हा मी ऐकली स्टोरी तेव्हा द मेन चॅलेंज टू गेट द इमोशन्स राईट. आई करता एक माणूस चित्रपटातलं कॅरेक्टर काय करू शकतो ते बघून मी आता जेव्हा म्हणजे ह्या गेल्या 5-6 दिवस आईला जेव्हा नमस्कार करतो तेव्हा मी 1 सेकंद आईच्या डोळ्यात बघतो. इतके वर्ष मी जस्ट नमस्कार करून निघायचो, पण दॅट मुमेंट दॅट एक क्षण खूप देऊन जातो मला. आणि दॅट इज व्हॉट द चेंज थ्रू दिस फिल्म. क्या बात है. क्या बात. खरंच महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकानं आपल्या आईबरोबर जाऊन हा सिनेमा पाहिलाच पाहिजे असं मला वाटतं. शून्य होते विश्व सारे, गोठती संवेद नाही, ठेच लागे ज्या क्षणाला, ओठी येते फक्त आई. वा 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 वा. मी इथले खूप छान किस्से सांगतो. मी आजपर्यंत कधी कुठे किस्सा सांगितले नाही. माझ्या आईने मला एकदाच मारलंय. अच्छा. एकदाच. माझ्या आईने मला कधी हात लावला नाही. मी ना उशिरा बोलायला लागलो, बोबडं बोलायचो किंवा कमी बोलायचो. आणि मग ते बाकीचे नातेवाईकांनी सगळे भीती निर्माण करतात ना की अरे बापरे हा बोलेल का नाही बोलेल. तर आईला ते खूप होतं. आणि आमच्या शेजारी एक आजी राहायच्या. आजींची काही चूक नाही. आजीनं हे आईचं द्वंद्व माहिती नाही बिचारीचं, तिचं काय स्ट्रगल चाललंय, तिचं मेंटल स्ट्रगल काय होता. आणि त्या आजी वयस्कर होत्या.
तर त्यांना अडकीत त्यातून सुपारी खायच्या आणि लहान मुलगा जवळ यायचा तर मी त्यांच्याकडे सुपारी मागायचो तर त्या द्यायच्या थोडी सुपारी आणि असं म्हणतात ना की सुपारी खाल्ली लहान वयात की जीभ जड होते. तो एकदा आई ऑफिसमधनं आली आणि तिने बघितलं की मी सुपारी खातोय आणि तिने मला इतका बेदम मारलाय आणि मी ते दृश्य कधीच विसरणार नाही कारण मी मार खात होतो म्हणून मी रडत होतो आणि ती मारत होती म्हणून ती रडत होती आणि ती म्हणत होती तुला कळतंय का मी काय करते, तुला अक्कल आहे का, तुला आत्ता कळणार नाही मी तुला का मारते, तू मूर्ख आहेस का, तुला आयुष्यभर बोलायचं आणि ती माझ्या एका पॉईंट लक्षात की ती स्वतःशी बोलत होती आणि आपल्या लक्षात येतं की एक एक क्षण आपल्या आयुष्यातला चांगला व्हावा, सुकर व्हावा, एक एक क्षण श्रीमंत व्हावा म्हणून आई किती वेळा भिकारी झाली. तर स्वप्नील सर आज इथे आलेले आहेत आणि ते आपल्या मनातली भावना व्यक्त करणार आहेत एका वेगळ्या पद्धतीनं, एका वेगळ्या सादरीकरणातून. बघूया. आज मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आज काही रोज डे नाही का व्हॅलेंटाईन्स डे नाही की अगदी मदर्स डे नाही, पण तरीही आज मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आई, आजपर्यंत तू आम्हाला फक्त देत आलीस. आम्ही मुलांनी जे मागितलं तेही आणि न मागताही बरंच काही. पण इतके दिवसात, इतके वर्षात तुझ्याबरोबर राहताना, तुझ्याबरोबर वाढताना तुला काय काय द्यायचं राहून गेलंय ना ते सांगायचं आज मला तुला. मला आठवत आहे मी लहान होतो तेव्हा तू हात धरून मला चालायला शिकवलंस आणि आज तुला फिरायला घेऊन जायचं आहे तर माझ्याकडे वेळ नाही. मला आठवत आहे तू एक एक अक्षर 10-10 वेळा मला बोलायला शिकवलंस आणि आज तुला माझ्याशी बोलायचं आहे तर मला ऐकायला वेळ नाही. आज तू आयुष्याच्या उत्तरार्धात आहेस आणि मागे वळून कधीतरी तूही आयुष्याचा विचार करत असशीलच आणि मला खात्री आहे की आयुष्याचा विचार करत असताना तू आमच्यासाठी काय काय केलंस ह्याचा हिशोब तू त्या क्षणी पुसून टाकत असशील. किंबहुना आमच्यासाठी अजून काय करायचं राहिलंय याचीच यादी तुझ्याकडे मोठी असणार. पण आम्ही जेव्हा जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी करायचं काय राहिलंय याचीच यादी मोठी होताना दिसते मला. आज तुझं हे बाळ तुझ्यासमोर इतकीच भीक मागत आहे. जीव कासावीस देना कुस मायेची ती ओली, तुझ्या एका श्वासासाठी पसरली आई शोळे. लेकराला आता तुझ्या नको जगी दुजे काही, घर काऊचे तू पुन्हा उन्हामध्ये बांधना. आई, आय लव्ह यू. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात निर्माते शरद शेलार यांचं. सिनेमा सगळीकडे प्रदर्शित झाला, प्रचंड प्रतिसाद मिळतोय, कसं वाटतंय? तर मनापासून एवढा आनंद आहे की आयुष्यात काहीतरी माणसाने करायचं आणि करून दाखवायचं, हा जो आनंद आहे ना प्रत्येकाला लाभत नाही. मी तर गणपती बाप्पाचे फार आणि गणेशचे फार उपकार मानतो की हा सिनेमा देवानी मला निर्माता ठरवलं आणि मला हा सिनेमा करायला लावलं, त्याचा आनंद मला फार आहे. वा 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 वा. तर खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये भिकारी या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठीतर्फे या पाहुण्यांना मिळते आपल्या मंचाची आठवण भेट. तर मंडळी, भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.